आता विदर्भाच्या पारड्यात आणखी एका राज्यसभा खासदाराची भर पडणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांना संधी देण्यात आली आहे। या आकस्मिक घडामोडीनं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे। दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवारांच्या राज्यसभेच्या जागेसाठी भाजप नेत्या नवनीत राणा इच्छुक होत्या। त्यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनित्रा पवारांची देखील भेट घेतली होती। रवी राणा देखील वारंवार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संपर्कात होते। तर राणा दाम्पत्यानं देखील बच्चू कडू यांच्याप्रमाणे आपला पक्ष विलीन करावा, त्या बदल्यात रवी राणा यांना मंत्रीपद आणि नवनीत राणा यांना राज्यसभेची खासदारकीची ऑफर आहे, अशाही चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या। मात्र ऐनवेळी राजेंद्र जैन यांना संधी मिळाली, त्यामुळे राणा दाम्पत्य नाराज असल्याची चर्चा आहे। तर राजेंद्र जैन भंडारा गोंदिया विधान परिषदेचे माजी आमदार असून राजकीय वर्तुळात प्रफुल्ल पटेलांचे निकटवर्तीय अशी राजेंद्र जैन यांची ओळख आहे। त्याचबरोबर प्रफुल्ल पटेलांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही जैन यांनी जबाबदारी सांभाळली होती। तसेच राजेंद्र जैन गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत। आता राजेंद्र जैन यांची राज्यसभेची खासदारकी निश्चित मानली जात आहे, त्यामुळे विदर्भाच्या पारड्यात आणखी एक राज्यसभा खासदाराची भर पडणार आहे।